नमस्कार मैत्रिणींनो, मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। जर तुमचे केस निर्जीव झाले असेल, विरळ झाले असेल, पातळ झाले असेल, हेअर ग्रोथ चांगल्या प्रकारे होत नसेल, केसांचा जो पोत असतो, नॅचरल जे आपले केस असतात ते एकदम तुमचे हरवून गेले असेल, ड्राय फ्रीजी हेअर झाले असेल, तर जी रेमेडी आज तुमच्याशी शेअर करणार आहे नक्की ट्राय करा। 100% तुम्हाला फायदा होईल। तर यामध्ये मी यूज करणार आहे ओनियन। ओनियन मध्ये सल्फर खूप साऱ्या प्रमाणात असतं आणि ते तुमच्या हेअरच्या ग्रोथ साठी, ओव्हरऑल हेअरच्या हेल्थ साठी खूप बेस्ट असतं। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओनियन यूज करणार आहोत, म्हणजे कांदा यूज करणार आहोत। तर व्हिडिओला कंप्लीट बघा, कुठेही स्किप करू नका। बेस्ट रेमेडी आहे, नक्कीच तुमच्या फायद्याची आहे। तर व्हिडिओ करूया आपण स्टार्ट। व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रकारे मी कांदा यूज करणार आहे। बेबी ओनियन, बेबी ओनियन केसांसाठी खूप बेस्ट असतात। याचा रस काढून तुम्ही यूज करू शकता। जर तुमच्याकडे बेबी ओनियन नाहीये तर स्किप करून द्या, जो घरात आहे तोच यूज करा। ओके, याचा तुम्हाला रस काढायचा आहे। केसांसाठी कांद्याचा रस खूप सारे लोक यूज करतात, पण काहींना त्याचा फायदा होतो, काहींना नाही होत। काहींना खूप सारे मिथ्स असतात की कांद्याने काही होत नाही, फक्त ही एक अफवा आहे। तर नाही, जी रेमेडी तुमच्यासाठी युजफुल आहे, ज्याने तुम्हाला फायदा होत आहे, ती रेमेडी नक्कीच तुम्हाला यूज करायची आहे, पूर्ण ती लॉंग टाइम पर्यंत। त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटतो, जसा मला भेटला आहे। कांद्याचा ज्यूस वेगवेगळ्या प्रकारे मी यूज करते, कधी हेअर पॅक साठी यूज करते किंवा डायरेक्टली असा जी रेमेडी तुमची शेअर करणार आहे तशा प्रकारे यूज करते। वेगवेगळ्या प्रकारे कांद्याचा ज्यूस यूज करू शकता, कांद्याचं ऑइलही तुम्ही यूज करू शकतात। आपली जी हेअर लाईन असते ती मागे होत जाते, म्हणजे मागे मागे जाते आणि इथे आपल्याला थोडंसं टक्कल दिसायला लागतं। हो, हे सगळ्या बायकांच्या सोबत होतं। म्हणून जी हेअर लाईन आहे तिथे तुम्ही कांद्याचा रस लावू शकतात, पण जी रेमेडी मी बनवणार आहे तीही तुम्ही यूज करू शकतात हेअर ग्रोथ साठी। तर यामध्ये बेबी ओनियन असेल तर यूज करा, नाहीये तर स्किप करा। नॉर्मल ऑइल, नॉर्मल जो कांदा असतो त्याचा तुम्हाला ज्यूस काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ग्राइंड करून घ्या, ज्यूस इझिली निघू शकतो। ओके, किंवा ग्रेट करूनही तुम्ही कांद्याचा ज्यूस काढू शकतात। यामध्ये तुम्हाला कोकोनट ऑइल मिक्स करायचं आहे, किंवा तुम्ही यात ॲलोवेरा जेलही यूज करू शकतात, स्किपही करू शकतात। बेस ऑइल मी कोकोनट ऑइल यूज करणार आहे। जर तुम्हाला कोकोनट ऑइल यूज नाही करायचं, स्किप करून टाका। इथे तुम्ही तिळाचं तेल किंवा आल्मंड ऑइल यूज करा, किंवा ऑलिव्ह ऑइल ते असतं ते यूज करा, कारण हे जे ऑइल्स असतात हे ऍब्झॉर्ब लवकर होतात। हे एकदम थिक ऑइल नसतात, पातळ ऑइल असतात, त्यामुळे तुमच्या स्काल्प मध्ये लवकर ऍब्झॉर्ब होतात आणि हे तुमच्या स्काल्पवर राहत नाही। त्यामुळे तुम्हाला डॅन्ड्रफ किंवा हेअर फॉल किंवा इतर जे प्रॉब्लेम असतात ते बिलकुल होत नाही। काही लोक तेल लावल्यानंतर खूप दिवस केसांवर तेल तसंच ठेवतात, त्यामुळे हेअर फॉल होतो, डॅन्ड्रफ होतो, स्काल्प खराब होतो, इन्फेक्शन होतात, फंगल इन्फेक्शनचे प्रॉब्लेम खूप साऱ्या प्रमाणात वाढतं। त्यामुळे ऑइल लावा, पण ते वेळेतच नक्की वॉश करा। त्याचा रस आपण काढला, त्यात कोकोनट ऑइल यूज केलं मी। जेवढं तुमची केसांची लेंथ आहे तेवढं तुम्ही घेऊ शकतात। आणि कांद्याचा जो उग्र वास असतो, काही वेळेस कोणाला याची ॲलर्जी असते, कोणाला सहन होत नाही किंवा कोणाला आवडत नाही, तो उग्र वास दाबण्यासाठी इसेन्शियल ऑइल तुम्ही यात मिक्स करा। रोजमेरी ऑइल, लॅव्हेंडर ऑइल, खूप सारे ऑइल्स असतात, त्यातलं कोणतेही तुम्ही यूज करू शकता। इथे रोजमेरी ऑइल मी यूज केलं, जे माझ्याकडे आहे। रोजमेरी ऑइल तसंही केसांसाठी चांगलंच असतं, ग्रोथ साठी चांगलं असतं, केसांच्या ओव्हरऑल हेल्थ साठी बेस्टच असतं। त्याचे काही थेंबच टाकायचे आहे, पूर्ण नाही टाकायचं, म्हणजे किंवा स्पून वगैरे नाही टाकायचं। ड्रॉप मध्ये 2-3 ड्रॉप तुम्हाला ऑइल टाकायचे आहे, त्याने उग्र वास येत नाही। त्यामुळे तुम्ही ही रेमेडी चांगल्या प्रकारे केसांना लावू शकतात। हे रेमेडी तुम्ही केसांनाही लावू शकतात, पण मेन ही रेमेडी तुम्हाला तुमच्या स्काल्पला लावायची आहे। साच करायची, 30 मिनिट्स किंवा 1 तास केसांवर ठेवायची, नंतर वॉश करायचं। रात्रभरही ठेवू शकतात, पण हे ऑइल नसल्यामुळे हे एक कांद्याचा ज्यूस आहे, त्यामुळे तुम्ही रात्रभर नका ठेवू। करण्याआधी अर्धा तास किंवा 1 तास केसांवर लावा, स्काल्पला मसाज करा, नंतर वॉश करा माइल्ड शॅम्पूने। या रेमेडीचा फायदा असा होतो की हेअर ग्रोथ चांगल्या प्रकारे होते। जे पातळ विरळ हेअर झालेले असतात आपले, वयानुसार म्हणा, किंवा आपण खूप सारे केमिकल्स आपल्या केसांवर नेहमी अप्लाय करत असतो, कळत न कळत करत असतो, त्यामुळे हेअर फॉल होतो। हेअर फॉल स्टॉप करण्यासाठी हे खूप बेस्ट आहे, हेअर ग्रोथ साठी बेस्ट आहे। जे फंगल इन्फेक्शन असतं आपल्या स्काल्प मध्ये, जे बहुतेक वेळा आपल्याला दिसत नाही पण असतं, तेही नष्ट होतं। डॅन्ड्रफ नष्ट होतं, केस तुमचे स्ट्रॉंग होतात, मजबूत होतात। ओव्हरऑल केसांच्या पूर्ण हेल्थसाठी ही रेमेडी खूप बेस्ट आहे, नक्की ट्राय करा। काही दिवसापासून मी यूज करत आहे, वेगवेगळ्या प्रकारे मी ऑनियन यूज करते। हेअर ग्रोथ खूप छान प्रकारे होते, हेअर लॉस 90% तुमचं थांबून जातो। हेअर लॉस जरी होत असला तरी ग्रोथ हेअरची होणं खूप गरजेचं आहे, म्हणजे नवीन हेअर येणं खूप गरजेचं आहे। जिथे हेअर लॉस होतो आहे त्या ठिकाणी न्यू हेअर येणं खूप गरजेचं आहे। काही वेळेस हेअर येऊन जातात, काही वेळेस आपल्याला अशा रेमेडी यूज कराव्या लागतात। इंटरनल जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या, पण बाहेरून अशा रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये मला नक्की कळवा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।